या व्हिडिओमध्ये आपण मराठी 30 या विषयातील आपण या ठिकाणी स्टेटमेंट क्वेश्चन पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करायचं, B3 मध्ये स्टेटमेंट शेडिंग टाईप करून घ्यायचे, पुन्हा B5 मध्ये अनुक्रमांक, C5 मध्ये जिल्हे, D5 मध्ये कापड, E5 मध्ये यंत्रे, F5 मध्ये रेडीमेड या ठिकाणी टाईप करून घ्यायचे। जे आपल्या लेफ्ट साईडला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं आहे तसं सेम आपल्याला या ठिकाणी नंबर हे ते सगळे या ठिकाणी टाईप करून घ्यायचे। आता आपल्या टाईप झाल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला या ठिकाणी टाईप झाल्यानंतर हे जे आहे सी कॉलमचं आहे, सी कॉलम आपल्याला काय करायचं, अंदाजे वाढवून घ्यायचा। त्यानंतर DEF तिन्ही या ठिकाणी सिलेक्ट करायचे, या तिन्हीला या ठिकाणी अंदाजे वाढवून घ्यायचा। पुन्हा त्यानंतर आता आपल्याला अनुक्रमांक, आता हा जो आहे हा पण आपल्याला अंदाजे वाढवून घ्यायचा। पुन्हा त्यानंतर पूर्ण अनुक्रमांक, जिल्हे, कापड, यंत्र, रेडीमेड हे सगळे सिलेक्ट करायचं, ह्यांना सेंटर अलाइनमेंट द्यायची आणि यांना बोल्ड करून घ्यायचं। पुन्हा त्यानंतर हे सगळे सिरियल नंबर अनुक्रमांक जे आहेत हे सिलेक्ट करायचे, यांना सेंटर अलाइनमेंट द्यायची। पुन्हा जिल्हे जे आहेत जिल्ह्यांना या ठिकाणी आपल्याला काय करायचं, लेफ्ट अलाइनमेंट द्यायची। जिल्ह्यांना आपल्याला काय करायचं, लेफ्ट अलाइनमेंट देऊन घ्यायचे आहे। लेफ्ट अलाइनमेंट आपण दिली, त्यानंतर आता आपण राईट हे जे नंबर्स आपण टाईप केले ते कापड, यंत्र, रेडीमेडचे, त्यांना काय करायचं, या ठिकाणी राईट अलाइनमेंट द्यायची। राईट अलाइनमेंट दिली आपण, त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी अनुक्रमांक ते आपल्याला काय करायचं, अनुक्रमांक ते आपल्याला या ठिकाणी आपल्या स्टेटमेंटचं एंडिंग इथं 603 या कॉलमवरती या ठिकाणी होतं। म्हणजेच आपला B5 ते F13 पर्यंत आपला कॉलम आहे, म्हणजेच तक्ता आहे। हा तक्ता सिलेक्ट करायचा, याला बॉर्डर्स ऑप्शनवरती जाऊन या ठिकाणी याला ऑल बॉर्डर ही कमांड अप्लाय करायची। पुन्हा त्यानंतर आता काय करायचं, या ठिकाणी आपलं स्टेटमेंट शेडिंग जी आपण B3 मध्ये टाईप केली ती सिलेक्ट करायची। कुठून B3 ते F3 पर्यंत सिलेक्ट करायचं, म्हणजेच आपल्या स्टेटमेंटच्या एंडिंगपर्यंत या ठिकाणी सिलेक्ट करायचं। याला मर्ज आणि सेंटर करायचं। मर्ज आणि सेंटर केल्यानंतर या ठिकाणी याला बोल्ड आणि अंडरलाईन करून घ्यायचं। त्यानंतर पूर्ण आपला हा स्टेटमेंट आहे हा सिलेक्ट करायचा, याला मिडल अलाइनमेंट द्यायची। तर हा झाला आपला हा स्टेटमेंट क्वेश्चन। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा।